तर युतीचा निर्णय आम्ही दोघे भाऊ घेऊ, तिसऱ्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भातल्या प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे। त्याचवेळी इंडिया आघाडीसोबत संदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर मात्र इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी शर्थी नाहीत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। इंडिया आघाडीतून आम आदमी पक्ष बाहेर पडला, तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी या देखील वेगळी भूमिका घेतात, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलेला होता। त्यावर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। आणि शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांतजी, आपलं स्वागत। उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। एकीकडे राज ठाकरे यांच्यासोबतची युती, या युती संदर्भात तिसऱ्याची गरज नाही असं ते म्हणतायत, मात्र दुसरीकडे त्याच वेळी इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी शर्थी नाहीत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे करतायत। कुठल्या इंडिया आघाडीबद्दल काय? इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी शर्थी नाहीत, म्हणजे ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की इंडिया आघाडी उरली आहे कुठे, आम आदमी पक्ष बाहेर पडलाय, तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी वेगळी भूमिका घेत आहेत, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे की इंडिया आघाडीबाबत अशा कुठल्याही अटी शर्थी नाहीत। मी स्पष्ट शब्दात सांगतो, ज्यावेळेला दोन्ही बंधू एकत्र येतात त्यावेळेला भाजप, शिवसेना, शिंदे गट हे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करतायत, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतायत, त्यांनी उद्देशून बोललेला असेल। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कालही दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या निवासस्थानी, नंतर आज राहुल गांधींच्या बरोबर आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। त्या बैठकीला उद्धवजी ठाकरे स्वतः उपस्थित राहिलेले आहे। इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये ते अजूनही सकारात्मक आहे। आपण फक्त एखाद्या स्टेटमेंटचा विरुद्धभास असं घेऊ नये। त्यांनी जे या दोन युती त्यांची होणार आहे त्याच्या संदर्भात स्टेटमेंटला त्यांनी उत्तर दिलं असेल। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सर्व नेते बसून त्याप्रमाणे चर्चा करतील आणि निर्णय घेतील, त्यामुळे मला वाटत नाही की त्यांनी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये अशा कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलं असेल। म्हणजे शशिकांतजी, आपला विश्वास वाटतोय की आपल्याला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तरी महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे कायम असतील? मी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडीतले प्रमुख म्हणून तिथं सगळेजण आम्ही एकत्र आहोत। राज ठाकरेंच्या संदर्भामधला अजून निर्णय त्यांचा जेव्हा जाहीर होईल तेव्हा महाविकास आघाडीची सगळे नेते मंडळी बसतील आणि त्यावेळेला निर्णय घेतील। अजून त्यांचा निर्णय होईपर्यंत आपण त्याच्या प्रकारची स्टेटमेंट देणं योग्य ठरणार नाही। माझं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून ते आजही इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा हजर राहत आहे। इंडिया आघाडीशी त्यांचे असलेले नक्कीच शशिकांतजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। पक्षाच्या कार्यालयामध्ये येणार आहेत। खरं तर खूप वर्षांच्या नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यालयामध्ये येणार आहेत आणि त्यासाठी पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी जी आहे ती केलेली आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं जे जुन्या संसद भवनातील, संविधान भवनातील पक्षाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची आकर्षक अशी फुलांची आरास जी आहे ती दरवाजाला लावलेली आहे। सोबतच सगळं कार्यालयाला सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। काही वेळाच्या नंतरच उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि पक्षाच्या सगळ्या खासदारांसोबत संवाद साधणार आहेत आणि त्या अनुषंगाने सगळी तयारी जी आहे ती पक्षाच्या कार्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळतं। याच ठिकाणी आपण बघू शकतोय की बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असेल, उद्धव ठाकरेंचा फोटो असेल आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो जो आहे तो या संसदेच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आहे आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे सगळ्या खासदारांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। तुम्हाला सगळ्या खासदारांचा बरोबर नाही, यापूर्वी देखील अनेक वेळा आमच्या भेटी होतात मुंबईला त्या तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे हे संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत। संजय राऊत हे देखील त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। सहकुटुंब उद्धव ठाकरे हे संसद भवनामध्ये पक्षाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। पक्षाच्या कार्यालयामध्ये येत असताना उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे। पक्ष कार्यालयाला आकर्षक फुलांची आरास करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या खासदारांकडून उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं आहे। संजय राऊत हे स्वतः उद्धव ठाकरे यांना संसदेतील पक्षाच्या कार्यालयामध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आज संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयामध्ये ते पोहोचले आहेत। सुरुवातीला पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी सकाळच्या सुमारास घेतली आणि या पत्रकार परिषदेनंतर आता उद्धव ठाकरे हे संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत। संजय राऊत, त्याचबरोबर अरविंद सावंत आणि इतरही खासदार हे उद्धव ठाकरे यांना घेऊन संसदेतील पक्षाच्या कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। संसद भवनातील पक्षाच्या कार्यालयामध्ये आता उद्धव ठाकरे पोहोचले आहेत। पक्ष कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे
आपल्या खासदारांना मार्गदर्शन करतील। यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता संसद भवनातील आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। संसद भवनामध्ये दाखल होताना हे दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे हे सहकुटुंब संसद भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता पक्षाच्या कार्यालयाकडे ते रवाना झालेले आहेत, किंबहुना ते पक्ष कार्यालयात दाखल सुद्धा झालेले आहेत।